चला आज मस्त खानदेश स्पेशल झणझणीत असं वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते बघूयात। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथं मी 2 हिरवी वांगी घेतली आहेत। वांगी निवडताना शक्यतोवर अशी दाबून घ्या, म्हणजे जी वांगी नरम असतात ती घ्यायची, जी कडक असतात ती घेऊ नका, कारण त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात बिया असतात। चला आता वांग्याला मस्त तेल लावून घ्यायचं। दोन्ही वांग्यांवर तेल टाकून मस्त छान दोन्ही वांग्यांना तेलाने ग्रीस करून घेतले। याच्याने काय होतं, वांगी भाजल्यानंतर त्याची जी साल असते ती पटकन निघते, म्हणून तेलाने छान ग्रीस करून घ्यायचं। आणि आता ही वांगी मी गॅसवरच भाजणार आहेत। गावाकडे ही वांगी शक्यतोवर आगीवर भाजली जातात, लाकडं गोळा केली जातात आणि त्याच्यावर भाजली जातात, आणि त्याचा जो धुरकटपणा आहे तो त्या भरितामध्ये उतरतो आणि भरीत खायला खूप छान चविष्ट असं लागतं। पण आता इकडे पॉसिबल नव्हतं, म्हणून मी गॅसवरच छान वांगी भाजून घेते आहे। हे बघा, गॅसवर मीडियम फ्लेमवर वांगी भाजून घेतली आहेत आणि छान अशी वांगी नरम झाली आहेत बघा। छान दोन्ही वांगी भाजून झाली आहेत। आणि आता गरम असतानाच साल काढायची, थंड झाल्यावर काढू नका, नाहीतर साल काढायला खूप त्रास होतो, ती चिकटून बसते वांग्यालाच। म्हणून थंड पाण्यात हात घालायचा आणि पटपट वांग्याची साल काढून घ्यायची। हे बघा, इथं मी एक वांगा साल काढून घेतली। हे बघा, वांग्याला किती छान असं तेल सुटलं आहे, म्हणजे हे वांगं भरीत बनवण्यासाठी अगदी योग्य आहे। म्हणजे आतमध्ये सुद्धा ते नरमच असेल। हे बघा किती छान त्याला तेल सुटलं आहे। आणि आता दोन्ही वांग्याची मी इथं साल काढून घेतली आहे आणि देठ आता कापून घ्यायची। आता बरेच जण काय करतात, असंच वांगं घेतात आणि फोडणीमध्ये टाकतात, तर असं करायचं नाही। आतमध्ये वांगे बघून घ्यायची, बऱ्याचदा त्याच्यामध्ये किडे असतात, अळ्या असतात, तर आतमध्ये सुद्धा नीट चेक करून घ्यायचं किडलेलं आहे की नाही। हे बघा, वांगी तुम्ही बघू शकता, अजिबात त्यामध्ये बिया नाही आहे आणि किती मऊ आणि कोवळं असं वांगं आहे। म्हणून वांगी निवडताना सुद्धा छान बघूनच घ्यायची। आणि इथं दोन्ही वांगी मी छान अशी बघून घेतली, चेक करून घेतली आहेत आणि आता छान ग्लासाने ते मॅश करून घेते। हे बघा, बऱ्याचदा वांग्यांमध्ये असे धागे असतात, तर छान हे वांगं असं मॅश करून घ्यायचं। मॅशर असेल, मॅशरनं केलं तरी चालेल। आणि सर्व दोन्ही वांगी मस्त अशी मॅश करून घेतलेत। हे बघा, आणि अजिबात त्यामध्ये बिया नाही आहेत, म्हणून वांगी निवडताना अशी दाबून घ्यायची, कडक वांगी निवडायची नाहीत। आणि आता भरितासाठी आपण एक वाटण तयार करून घेऊयात। यासाठी 10-12 हिरव्या मिरच्या आणि 10-12 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत आणि हे मिक्सरमध्ये दळून घ्यायचं। याचा ठेचा करून घेतला आहे आपण। आणि आता भरितामध्ये जे मेन इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे कांद्याची पात। तर भरीत बनवण्यासाठी कांद्याची पात अत्यंत आवश्यक आहे, तर स्किप करू नका, कारण भरताला जी चव येते ती कांद्याच्या पातेनेच येते, तर म्हणून कांद्याची पात नक्की घ्या। आणि आता या दिवसावर कांद्याची पातसुद्धा मिळते। आता पात छान 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली, नंतर त्याची जी कांदी असतात ते कट करून घ्यायची आणि पात आपण छान बारीक अशी कट करून घेऊयात। हे बघा, आता बरेच जण काय करतात, भरीत बनवतात ना फक्त कांद्याचा वापर करतात, तर तसं करू नका, पात नक्की टाका। हे बघा, पात छान अशी बारीक कट करून घेतली आहे आणि आता जी पातीची कांदे आहेत ते सुद्धा आपण वापरणार आहोत। जी मोठी कांदे असतात ती घ्या आणि ते सुद्धा आपण भरीत बनवण्यासाठी इथं वापरू। आता कांदेसुद्धा इथं छान मस्त बारीक कट करून घेतलेत। आता आमच्याकडे हे भरीत जे आहे ते हिवाळ्यामध्ये बनवलं जातं आणि शेतामध्ये भरीतपुरीची पार्टी केली जाते तेव्हा भरीत बनवलं जातं। तर चला आता फोडणीची तयारी करूया। यासाठी शेंगदाणे मी सर्वात आधी कढईमध्ये तेल घातलं आहे 4-5 पड्या, आणि शेंगदाणे छान बारीक गॅसवर मीडियम टू लो फ्लेमवर मस्त तळून घ्यायचे। एकदम फास्ट गॅसवर तळू नका, नाहीतर जळले जातील। मीडियम गॅसवर मस्त खरपूस होईपर्यंत छान परतून घ्यायचे, म्हणजे काय होईल, शेंगदाण्याला छान असा खरपूसपणा येईल, क्रिस्पी होतील आणि भरतामध्ये शेंगदाणे खाताना सुद्धा खूप छान क्रिस्पी असे शेंगदाणे लागतील। हे बघा, आता इथं शेंगदाणे छान मीडियम गॅसवर मी परतून घेतलेत, कलर बघा चेंज झाला आहे। आणि आता इथं शेंगदाणे काढून घेऊया। आणि आता भरीत बनवण्यासाठी इथं मी 4-5 पड्या तेल घेतलं आहे। भरीत बनवताना शक्यतो तेल खूप जास्त वापरा, म्हणजे छान अशी भरताला चव येते। आता जिरं छान तडतडलं की नंतर त्यामध्ये जो पातीचा कांदा आहे, पातीचा कांदा जो आपण कापून घेतला होता तो पण छान काही सेकंदासाठी परतून घ्यायचा। नंतर छान कांदा परतला गेला की खूप जास्त परतायचा नाही कांदा, थोडासाच अगदी काही सेकंदासाठी,
नंतर यामध्ये पात घालूया, कांदा पात, आणि कांद्याची पातसुद्धा छान परतून घ्यायची. शिजेपर्यंत आपण 2-3 मिनटं कांद्याची पातसुद्धा तेलामध्ये शिजवून घेऊया. हे बघा, आता 2-3 मिनटं इथं छान अशी कांद्याची पात शिजवून घेते. चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ बघायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. आता बघा, छान कांद्याची पात परतली गेली की यामध्ये आपण जो ठेचा करून घेतला होता लसूण हिरवी मिरचीचा, तो छान 2-3 मिनटासाठी परतून घ्यायचा. आता लसूण हिरवी मिरची आपण तेलामध्ये परतून छान कच्चापणा जाईपर्यंत परतून घेऊया. हे बघा, आता लसणाचा जो कच्चापणा आहे, मिरचीचा जो कच्चापणा आहे तो जाईल, म्हणजे 2-3 मिनटं आपण छान हे तेलामध्ये परतून घेऊ. हे बघा, आणि आता यामध्ये सुद्धा थोडासा कोथिंबीरसुद्धा घालायचा तेलामध्येच, म्हणजे कोथिंबीरसुद्धा छान असा परतला जाईल आणि भरतामध्ये दिसायलासुद्धा छान लागतो आणि चवीलासुद्धा खूप छान अशी चव येते त्याची. हे बघा, आता 2-3 मिनटं इथं मी सर्व परतून घेतलं आहे, आणि आता यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे. आता बरेच जण भरीत हे लाल मिरचीचं सुद्धा बनवतात, पण हिरव्या मिरचीचं तुम्ही एकदा बनवून बघा, खूप छान रुचकर असं भरीत बनवून तयार होतं. आणि बघू शकता तुम्ही, सगळं कांदा छान परतला गेला आहे, आणि बघा किती छान अशी फोडणी बसली, आणि तेल पण बघा किती छान सुटलं आहे. आता यामध्ये घालूया आपण जे मॅश केलेलं भरीत होतं, वांगी होती ती वांगी घालायची, आणि आता हे तेलामध्ये 2-3 मिनटासाठी परतून घ्यायचं. बघा किती छान तेल सुटलं आहे भरताला, आणि म्हणून भरीत बनवताना तेल पण खूप घालायचं, म्हणजे चवीला खूप छान असं भरीत लागतं. अगदी रुचकर असं हे भरीत बनवून तयार होतं. खानदेशामध्ये जेव्हा हिवाळा असतो तेव्हा प्रत्येक घरी 2-3 दिवसाआड भरीत हे बनवलंच जातं. आणि आता यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घातलं आहे, आणि नंतर परत मीठ घालून परत 2-3 मिनटासाठी परतून घ्यायचं. आणि आता यामध्ये आपण जे शेंगदाणे तळून घेतले होते ते घालायचे सगळ्यात शेवटी, म्हणजे शेंगदाणे खरपूसच राहतील, असे मऊ पडणार नाहीत, म्हणून सगळ्यात शेवटी इथं शेंगदाणे घालायचे. शेंगदाणे पण बघा भरतामध्ये काय छान दिसत आहेत, आपण छान परतून घेतलेत. आणि आता यामध्ये कोथिंबीर घालून परत मिक्स करायचं, आणि झाकण ठेवून 2-3 मिनटासाठी वाफ काढून घ्यायची. हे बघा, आणि इथं आपलं खानदेश स्पेशल झणझणीत असं वांग्याचं भरीत बनवून तयार आहे. मस्त ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा कणण्याच्या भाकरीसोबत सुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकतात, किंवा पुरीसोबत खाल्लं तरी चालेल. बाय.